नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की लाडकी बहिणीबद्दल मोठी अपडेट आलेली आहे. आपण ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकार दरमहा 3,000 कोटी कर्ज घेणार असल्याची माहिती आहे. कर्जाच्या मंजुरीसाठी सरकारनं केंद्राला प्रस्ताव पाठवल्याचं समजलंय. चालू आर्थिक वर्षात राज्य सरकार एकूण 32,00,000 कोटी कर्ज घेणार आहे. यातील दरमहा 3,000 कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आहे. इतर विभागाचा निधी या लाडक्या बहिणींसाठी वगळल्यामुळे मंत्र्यांची नाराजी व्यक्त केली जात आहे. लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे, कारण लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता मिळत नाही. म्हणजेच की आता आणखीन त्यांना मे महिन्याचा हप्ता हा मिळालेला नाही आहे. कायम व्यक्तीत राहायचं असतं, पण आता तसं कुठल्याही प्रकारे होणार नाही आहे, कारण राज्य सरकारने केंद्र सरकारकडून 1,32 कोटीचा जो निधी आहे तो मागितलेला आहे आणि त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या हप्त्यांमध्ये कुठलीही आता अडचण आता येणार नाही आहे, कारण पैशांमधून 3,000 कोटीचा जो निधी असणार आहे तो स्पेशली म्हणजे फक्त लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात येणार आहे. कारण आपण बघू शकता की गेल्या काही दिवसांपासून ज्या राजनीती हालचाली आहे ते बघायला मिळालेलेच आहे, कारण सामाजिक विभागाचा जो निधी आहे तो निधी वगळण्यात आला. लाडक्या बहिणींचा हप्ता देण्यासाठी सामाजिक विभागाचा जो हप्ता होता, त्यांचा निधी होता, तो तिथून काढून घेण्यात आला आहे. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यात आले आहे, कारण राज्य सरकारके पुरेसे पैसे नव्हते. लाडकी बहीण योजनेचा हप्ता याच कारणांमुळे उशीर मिळाला, कारण लाडक्या बहिणींनी खूप दिवसांपासून त्यांच्या हप्त्याची वाट बघत होती आणि त्यांना आता म्हणजेच की एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांना मे महिन्यामध्ये देण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींना हप्ता दिला होता. 2 हप्ते एकत्रित देण्याचे सरकारचे नियोजन होते, परंतु राज्य सरकारकडे एवढा पैसा नसल्यामुळे त्यांना फक्त एप्रिलचा हप्ता दिलेला आहे आणि मे महिन्याचा हप्ता त्यांचा आणखीन बाकी आहे. तसं केंद्र सरकारकडे आता राज्य सरकारकडून कर्ज घेत असल्याची माहिती आलेली आहे व लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो 11 तारखेला त्यांना येऊ शकतो, कारण 11 तारखेला आहे मदर्स डे. मदर्स डे म्हणजे आतापर्यंत जे पण हप्ते आले आहेत ते हप्ते काही ना काही सणानिमित्त आले, जसे की रक्षाबंधन, भाऊबीज झाली, महिला दिन झाली, तर आता मदर्स डे आहे, तर मदर्स डेला सुद्धा त्यांचे पैसे येऊ शकतात. धन्यवाद.